नाशिकच्या कपालेश्वर मंदिरामध्ये पुजाऱ्यांमध्ये जुंपली। मंदिराच्या ताब्यावरून थेट धक्काबुक्की आणि जीवे मारण्याच्या धमक्या। भर दिवसा मंदिराच्या गाभाऱ्यातच वाद पेटला। पंचवटी पोलीस ठाण्यामध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल। नाशिकचे ग्रामदैवत आणि लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री कपालेश्वर मंदिरामध्ये आज सकाळी एक अत्यंत धक्कादायक आणि लज्जास्पद प्रकार घडलाय। मंदिराचा ताबा घेण्यावरून दोन पुजाऱ्यांमध्येच वाद इतका विकोपाला गेला की त्याचे पर्यवसन धक्काबुक्की, शिवीगाळ आणि बघून घेईल अशा थेट धमक्या देण्यापर्यंत पोहोचले। या घटनेमुळे मंदिर परिसरामध्ये प्रचंड खळबळ उडाली असून भाविकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। या प्रकरणी पुजारी अनिल जनार्दन भगवान यांनी पंचवटी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली असून पोलिसांनी हेमंत पद्माकर गोडे यांच्या विरोधामध्ये अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार अनिल भगवान आणि हेमंत गोडे हे दोघेही कपालेश्वर मंदिरामध्ये पुजारी म्हणून काम पाहत आहे। आज दिनांक 24 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास अनिल भगवान हे केवळ मंदिराचा ताबा घेण्यासाठी गेलेले होते। त्यावेळी तिथे उपस्थित असलेले पुजारी हेमंत गोडे यांनी ताबा देण्यास तीव्र विरोध केला। यावरून दोघांमध्ये शाब्दिक चकमक सुरू झाली। वाद वाढत असताना अनिल भगवान यांनी ताबा घेण्याचा प्रयत्न केला। संतप्त झालेला हेमंत गोडे यांनी त्यांना जोरदार धक्काबुक्की केली। इतक्यावरच न थांबता गोडे यांनी तक्रारदार अनिल भगवान यांचा मुलगा आणि सुनेला उद्देशून अत्यंत अर्वाच्य आणि अश्लील भाषेमध्ये शिवीगाळ करण्यास सुरुवात केली। पुन्हा मंदिराच्या परिसरात पाय ठेवला तर बघून घेईल अशी धमकी देत त्यांनी परिसरामध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला, असं तक्रारीमध्ये नमूद करण्यात आलं। या धक्कादायक प्रकारानंतर अनिल भगवान यांनी तात्काळ पंचवटी पोलीस ठाणे गाठले आणि घडलेला संपूर्ण प्रकार कथन केलाय। पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखून हेमंत पद्माकर गोडे यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केलाय। हा गुन्हा अदखलपात्र स्वरूपाचा असल्यामुळे पोलिसांना न्यायालयाच्या आदेशाशिवाय थेट अटक करता येत नाही। पोलिसांनी तक्रारदार अनिल भगवान यांना अदखलपात्र अहवालाची प्रत देऊन या प्रकरणाची न्यायालयात दाद मागण्याचा सल्ला दिलाय। या घटनेमुळे पवित्र मंदिराच्या प्रतिष्ठेला गालबोट लागला असून पुजारी वर्गातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय। प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी यांच्या रिपोर्टनुसार